सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. तर आता लवकरच मकर संक्रांत येत आहे. या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण हा सण अत्यंत आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो. आता संक्रांतीच्या दिवशी आपण अगदी नवीन वस्त्र परिधान करत असतो, नवीन अगदी ज्वेलरी देखील परिधान करत असतो. तर या संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसावी का? तसेच कोणते शुभ रंग आहे? मकर संक्रांतीला काय करावे, काय करू नये? कारण की भरपूर वेळा आपल्याकडून अशा चुका होऊन जातात की आपण अगदी पूजा करूनही आपल्याला त्या पूजेचे फळ मिळत नाही. मग आपण म्हणतो की मी देवाची पूजा केली, सेवा केली, तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही? उलट मला दुष्परिणामच हे भोगावे लागले. मग संक्रांतीच्या दिवशी काय करावे, काय करू नये, याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात, अशी आख्यायिका आहे. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं, म्हणजेच देवांचा दिवस सुरू होतो. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो. आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे. त्यामुळेच मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप, तप, दान अवश्य करावे. यंदा 2026 मध्ये मकर संक्रांत कधी आहे, संक्रांतीचे वाहन काय आहे, तर ते देखील आपण बघणार आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्त्व आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हणतो. तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो. मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहत आलोय की तो 14 जानेवारीला येतो किंवा 15 जानेवारी असं क्वचितच घडतं. 14 जानेवारी रोजी संक्रांत आली आहे. खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षष्ठीला एकादशी देखील आहे. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे, तर 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 या पुण्य काळात आपण काय करायचं, तर महिलांनी वाण वसा करून घ्यावा. वाण द्यावं, दान आपण करू शकता, जप तप करू शकता. तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालव कर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचं फूल घेतलेलं आहे. पायस भक्षण करत आहे. बघा, पायस म्हणजे खीर, म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ ते शक्यतो खाणं टाळावं. सर्प जातीचे आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र अनुराधा आहे. वार नाव मंदाकिनी आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फळ, संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहे त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. पर्व काळामध्ये द्यायचे दान, नवे भांडे, गायला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत. मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवस चालत असतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. यंदा भोगी हा सण मंगळवार 13 जानेवारीला भोगी हा सण असणार आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15 जानेवारीला किंक्रांत म्हणजेच करी दिन असणार आहे. गुरुवारी दिनांक 15 जानेवारी 2026ला करी दिन असणार आहे. अशा प्रकारे तिन्ही दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. आपल्याकडे 3 दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो. तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं म्हणून तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो. बघा, बाजारभावावर ज्योतिषशास्त्रानुसार सोनं, चांदी, डाळी, तांदूळ यांच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, अशी चिन्ह ज्योतिषशास्त्र सांगते. संक्रांतीच्या काळामध्ये दान धर्माला फार महत्त्व आहे.
तर या पर्व काळामध्ये वस्त्रदान करावं, भांड्यांचं दान करावं, अन्नदान करावं, फळे दान करावी आणि गायसुद्धा दान करावी. नवीन भांडे आपण घेऊ शकता, तिळपात्र घेऊ शकता. ब्राह्मणाला किंवा याचकांना दान करत असताना आपण अन्न देऊ शकता. गूळ, तीळ, वस्त्र, गोग्रास अवश्य द्या. या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करू शकता. तसेच तीळ हवन देखील आपण या दिवशी करू शकता. आता या सगळ्या वस्तू आपल्या परिस्थितीनुसार दान कराव्यात, परंतु काहीतरी दान करावं. हा जो काही मकर संक्रांतीचा काळ आहे त्या काळामध्ये बघा, उबदार कपडे, काही ब्लँकेट अशा वस्तू दान सुद्धा केल्या जातात. आपापल्या ऐपतीप्रमाणे आपण नक्की करा. तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये दात घासणे, वृक्षगवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे, तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नका, विचार करून बोला, तामसिक पदार्थ खाऊ नका, ब्रह्मचर्य पाळा. या सगळ्या गोष्टी वर्ज्य करायच्या आहे. मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला फार महत्त्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात. आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते. दान धर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो. मकर संक्रांत ही संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपण वर्ज्य करायच्या असतात आणि यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेलं आहे, त्यामुळे पिवळी साडी प्रत्येक सुहासिनी महिलेने ही साडी वर्ज्य करायची आहे. आता अगदी तुमची साडी लाल रंगाची असेल आणि तिच्यावरती पिवळ्या रंगाचा ब्लाऊज मॅच होत असेल तर ती साडी देखील आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करायची नाही. किंवा एखाद्या साडीला पिवळ्या रंगाची मोठी बॉर्डर खाली असेल तर ती साडी देखील आपण परिधान करायची नाही. आपण पिवळा रंग पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. अगदी पिवळ्या रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाची कुर्ती असेल तर ती देखील आपण परिधान करू नये, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता मकर संक्रांतीचा सण हा सुवासिनींचा सण मानला जातो. मग अगदी आपली जेव्हा मासिक धर्म असेल तर त्या काळामध्ये आपण एखादी साडी परिधान केलेली असेल, भलेही ती पिवळ्या रंगाची नसो, किंवा एखादं सूतक असेल किंवा इतर वर्षश्राद्धाचा कार्यक्रम असेल, तर अशा कार्यक्रमामध्ये जर आपण ती साडी परिधान केलेली असेल तर ती साडी आपण चुकूनही परिधान करायची नाही. भलेही ती स्वच्छ धुतलेली असो, पण ती साडी आपण परिधान करू नये. इतर कोणतीही साडी तुम्ही परिधान करू शकता. फक्त मासिक धर्म, सूतक, विटाळ या काळामध्ये आपण जी काही साडी नेसलेली आहे तर ती साडी आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करायची नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता संक्रांत म्हणजे महिलांचा सण असतो आणि या दिवशी अगदी आपल्याला आपल्या मैत्रिणीची साडी आवडत असली तर तिची साडी आपण परिधान करण्यासाठी घेत असतो, पण असं या दिवशी चुकूनही करायचं नाही. अगदी मैत्रिणीची साडी असेल किंवा ज्वेलरी असेल ती देखील आपण परिधान करायची नाही. आता तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या महिलेला एखादी वस्तू द्यायचीच असेल तर ती तुम्ही दुकानातून घेऊन देऊ शकता, दान करू शकता, पण आपण ज्या काही वस्तू वापरत आहोत तर त्या वस्तू चुकूनही आपण दुसऱ्या महिलेला द्यायच्या नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अगदी तुमची सख्खी बहीण असेल किंवा मैत्रीण असेल तरी पण आपण या गोष्टींची काळजी घ्यावी. मकर संक्रांत म्हणजे या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याच्या या राशी परिवर्तनाला मकर संक्रांत असे संबोधित करण्यात येते. आपल्याकडे या दिवसाला उत्तरायण असेही म्हटले जाते. हिवाळ्यातील सर्वात जास्त थंड असा हा दिवस असतो आणि रात्रही मोठी असते. या मोठ्या रात्रीच्या काळोखाला चांगला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. आता तसे तर आपण काळा रंग वर्ज्य करत असतो, पण मकर संक्रांतीला वर्षानुवर्षे काळे कपडे घातले जातात. मात्र पुढच्या पिढीला याचे कारण माहीत असणेही आवश्यक आहे. याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे कारण आहे. हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस मानला जातो, म्हणूनच काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. इतर रंगाच्या तुलनेमध्ये काळा रंग हा उष्णता अधिक शोषून घेतो आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी याची मदत होते. त्यामुळेच या रंगाला मकर संक्रांतीच्या दिवशी प्राधान्य देण्यात आले आहे. शरीर उबदार ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो आणि लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत काळ्या रंगाचा कोणालाही उपयोग करून घेता येऊ शकतो. आता आपण या दिवशी काळ्या रंगाची साडी परिधान करू शकतो, पण आपण काळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही परिधान करायच्या नाही. आता हा सौभाग्याचा, मांगल्याचा क्षण आहे, तर आपण या दिवशी हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान करायच्या आहे. मग आता एका हातामध्ये बांगडी ही एक्स्ट्रा असू द्यायची आहे. आता एका हातामध्ये जर तुम्ही 9 बांगड्या परिधान केल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये आपण 10 बांगड्या घालायच्या आहे. या दिवशी हिरव्या काचेच्या किंवा अगदी लाल रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता. या दिवशी लाखेच्या बांगड्या परिधान करणे याला देखील खूप महत्त्व आहे. फक्त ज्या काही प्लॅस्टिकच्या बांगड्या आहेत तर त्या या दिवशी आपण चुकूनही परिधान करायच्या नाही. चुकून
चुकूनही घालायचे नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे. मग अगदी पिवळ्या रंगाचे दागिने वापरावेत का? तसेच हळद देखील पिवळी असती तर ती देखील वापरावी का? ही देखील माहिती आपण बघणार आहोत. संक्रांत ही पिवळ्या रंगावर जरी असली तरी स्त्रियांनी हळदी कुंकवासाठी हळद वापरायला आणि अंगावरती सोन्याचे दागिने धारण करायला काहीच हरकत नाही. कारण हळद ही मांगल्याचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानलेली असून सुवर्ण हा धातू शुभ समजलेला आहे. मात्र या व्यतिरिक्त पिवळ्या रंगाचे कोणतेही काचेचे प्लॅस्टिकचे दागिने आणि हारामध्ये गजऱ्यामध्ये पिवळ्या रंगाची फुले आपण वापरू नये. तसेच आपण अगदी पिवळ्या रंगाचे सोन्याचे दागिने नक्कीच परिधान करू शकता. फक्त आपण पिवळ्या रंगाचे जर काही प्लॅस्टिकचे दागिने असतील तर ते प्लॅस्टिकचे दागिने आपण शक्यतो तरी टाळायचे आहे. आणि हळद ही आपण नक्कीच वापरू शकता, कारण की हळद तर आपले सौभाग्याचे मांगल्याचे प्रतीक आहे. हळदीशिवाय आपलं हळदी कुंकू देखील पूर्ण होणार नाही. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.